आजचा दिवस खूप खास होता. स्वप्नीलची बऱ्याच महिन्यांपासून इच्छा होती पेणला जायचं आणि मिसळ खायची. पण दुपारचं ते रखरखीत ऊन आणि आमची बाईक राईड, तरी पण मन अगदी फ्रेश झालं होतं. पेणला पोहोचताच सरळ मिसळ खायला गेलो. बऱ्याच महिन्यानंतर अप्पांची मिसळ बघून त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद खूपच खास होता. पहिला घास घेताच तो म्हणाला, यासाठीच तर इथे यायचं होतं. आम्ही दोघांनी मस्त मिसळ खाल्ली आणि त्यानंतर गरमागरम चहा पण घेतला. मग घरी न जाता पनवेललाच फिरायचं ठरवलं. पनवेलला आल्यावर उसाचा रस घ्यायचा होता. थंडगार रस पिऊन सगळा थकवा निघून गेला. त्यानंतर आम्ही सिंधुदुर्ग जत्रोत्सवला गेलो. जत्रेच्या त्या लाईट्स आणि वातावरण खूपच सुंदर होतं. जत्रेत फिरत असताना आम्हाला एका ठिकाणी रानमेव्याचा छोटासा स्टॉल दिसला. तिथे चिंच, बोरं आणि कैऱ्या इतक्या छान मांडल्या होत्या. ते सगळं बघून अगदी लहानपणीच्या आठवणीत जाग्या झाल्या. त्या आंबट गोड चिंच बघून तोंडाला पाणीच सुटलं. तिथे डान्स आणि जादूचा शो पण बघितला. जादू बघताना लहान मुलांसारखी एक्साइटमेंट वाटत होती. जत्रेत फिरत असताना आम्हाला ब्रेक डान्स, आकाश पाळणा, टोरा टोरा या राईड्स दिसल्या. ते बघून आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितलं आणि ब्रेक डान्सवरती बसायचं ठरवलं. ब्रेक डान्समध्ये बसताना थोडीशी भीती तर वाटत होती, पण राईड सुरू होताच सगळी भीती मजेमध्ये बदलली. राईड गोल गोल फिरत होती आणि आम्ही दोघे एकमेकांकडे बघून जोरजोरात हसत होतो. त्या क्षणी सगळं विसरून फक्त तोच आनंद जगत होतो. त्याचे एक्सप्रेशन बघून मला तर अजूनच हसू येत होतं. खूप दिवसांनी असं लहान मुलांसारखं मज्जा केली. तोपर्यंत आमची राईड पण संपली. पण राईड संपली तरी आमच्या चेहऱ्यावरची स्माईल अजूनही जशीच्या तशीच होती. रात्रीची वेळ झाली होती आणि आम्हाला दोघांना खूप भूक पण लागली होती. मग चायनीज खायचं ठरलं. मग आम्ही शॉर्मा सेंटरमध्ये चायनीज आणायला गेलो. तिथे पोहोचलो तर इंडियाची मॅच चालू होती. आम्ही पण ऑर्डर देऊन मॅच बघत उभे राहिलो आणि इंडिया जिंकली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता दिसत होती. सगळ्यांनी एकच जल्लोष केला. मग आम्ही चायनीज पार्सल घेऊन घरी निघालो. तर असा होता आमचा आजचा दिवस.